ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या संकटामुळे अनेक प्रथा आणि परंपरा या मोडीत निघाल्या। राजकारणामध्ये सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे। पण कोरोनाचं संकट असल्यामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होण्याची शक्यता आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवर्षी शिवतीर्थावर दिसणारा हा उत्साह यंदा मात्र खंडित होणार, कारण कोरोना। इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा मेळावा कोरोनामुळे ऑनलाईन होणार। त्यामुळे यंदा शिवतीर्थावर लोटणारी गर्दी, घोषणा आणि जल्लोष असं काहीही दिसणार नाही। दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत। प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते, त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होतात आणि सर्वात शेवटी पक्षप्रमुख लाखो शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात। यंदाही असंच काही होणार आहे, मात्र यंदा हे सर्व होणार ऑनलाईन। शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर रात्री 8 वाजता पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण करतील। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे। खरं तर शिवसेनेचा, त्यातही ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री झाल्यामुळे यंदा जोरात सेलिब्रेशनची संधी होती, पण कोरोनानं सगळ्यावर पाणी फेरलं। यावेळेचं संकटच वेगळं आहे, त्यामुळे हा मेळावा घ्यायचा नसेल तर तो कसा रद्द करायचा का, आणि असेल तर कसा घ्यायचा, या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल। दुसरं एक असे की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नेहमी जनतेला व्हर्च्युअलच्या माध्यमातून तर मार्गदर्शन करतच असतात। मग आता शिक्षण ऑनलाईन झालं आहे, लोकांचं भक्तांचं दर्शन ऑनलाईन झालं आहे, तर शिवसैनिकांचं मार्गदर्शनही कदाचित ऑनलाईन मला वाटतं की होऊ शकेल। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 1966 साली सुरुवात झाली। आतापर्यंत 2 वेळा दसरा मेळावा रद्द करावा लागला। 2006 साली प्रचंड पाऊस आल्यामुळे दसरा मेळावा झाला नाही, तर 2009 साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दसरा मेळावा झाला नाही, आणि यंदा कोरोनामुळे दसरा मेळावा पहिल्यांदाच ऑनलाईन होतोय। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकार मुंबई शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली। सुशांत सिंग राजपूत मृत्यू, अर्नब गोस्वामी आणि कंगना रनौत प्रकरण, या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते। या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता, मात्र उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका निभावली। पण आपण मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। त्यामुळं दसरा मेळाव्याच्या दिवशी या 3 विषयांवर उद्धव ठाकरे काय बोलणार हे उत्सुकतेचं असणार आहे।